नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्राच्या कोकणातील चिपळूण येथे असलेले पवित्र श्री परशुराम मंदिर आणि त्याचा अद्भुत इतिहास। मंदिराच्या पायऱ्या उतरत असताना मला समोर दिसले भव्य असे सोनेरी श्री परशुराम मंदिर। प्रत्येक पायरी ही आपल्याला इतिहासाच्या पानात आणि शांततेच्या अनुभवात नेत आहे असे जाणवते। मंदिरापाशी पोहोचताच प्रवेशद्वारावर आपल्याला पारंपरिक कोकणी शिल्पकलेची झलक मिळते। हे मंदिर 17व्या शतकातील असून वास्तुशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे। भगवान परशुराम यांना भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानले जाते। त्यांचा जन्म ऋषी जमदग्नी आणि माता रेणुका यांच्या पोटी झाला। मंदिराच्या प्रांगणात उभारलेल्या या भव्य दीपमाळा आपल्याला प्राचीन संस्कृतीची साक्ष देतात। पूर्वी उत्सव, यात्रा आणि विशेष धार्मिक सोहळ्यांच्या वेळी या दीपमाळांवर शेकडो तेलाचे दिवे प्रज्वलित केले जात असत। मंदिर परिसरात आपणास स्वच्छ पाण्याचे कुंड पाहायला मिळते। मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ते आकर्षणाचे केंद्र आहे। हिंदू धर्मात कासवाला भगवान विष्णूंच्या कूर्म अवताराचे प्रतीक मानले आहे। त्यामुळे या कासवांकडे केवळ प्राणी म्हणून नव्हे तर पवित्रतेचे आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते। या मंदिराच्या मुख्य उत्सवांमध्ये अक्षय तृतीया, रामनवमी आणि महाशिवरात्री यांचा समावेश होतो। चिपळूणमधील हे मंदिर सुमारे 300 वर्षापूर्वी उभारण्यात आले। मंदिराच्या उभारणीत ब्रह्मेंद्र स्वामी धावडशीकर यांचे मोठे योगदान मानले जाते। हिरव्यागार डोंगरांच्या सानिध्यात वसलेले हे पवित्र देवस्थान केवळ श्रद्धेचे केंद्र नाही तर कोकणच्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे। येथे आल्यावर मनाला लाभणारी शांतता आणि भक्तीची अनुभूती शब्दात व्यक्त करणे कठीण आहे। मंदिरात प्रवेश केल्यावर गाभाऱ्याच्या वरच्या भागात केलेले हे अप्रतिम नक्षीकाम त्या काळातील कुशल शिल्पकारांच्या अद्वितीय कलेची साक्ष देतात। या नक्षीकामातून भारतीय स्थापत्यकला, भक्ती आणि कलात्मकतेचा सुंदर संगम दिसून येतो। शेकडो वर्ष उलटूनही या कोरीव कामाचे सौंदर्य आजही भाविकांना मंत्रमुग्ध करते। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात एकूण 3 भव्य मूर्ती आहेत। यामध्ये मध्यभागी भगवान परशुराम असून त्यांच्या डाव्या बाजूला काल म्हणजेच महाकाल आणि उजव्या बाजूला काम म्हणजेच महाकाम यांच्या मूर्त्या आहेत। श्री परशुराम मंदिरासमोर विराजमान असलेले श्री मारुती मंदिर हे भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक पवित्र स्थान मानले जाते। मंदिराच्या भिंतींवर बनवली गेलेली ही मूर्ती माता रेणुका देवी यांची मानली जाते। पौराणिक कथेनुसार भगवान परशुरामांनी आपल्या परशु आणि बाणाच्या सामर्थ्याने समुद्र मागे हटवून नवीन भूमी निर्माण केली। ही भूमी म्हणजे आजचा कोकण प्रदेश असल्याची श्रद्धा आहे। त्यामुळे कोकणाला परशुराम भूमी असेही म्हटले जाते। श्री परशुराम मंदिराच्या परिसरात भगवान गणेशाचेही सुंदर मंदिर आहे। येथे विराजमान असलेली गणेश मूर्ती ही उजव्या सोंडेची असल्यामुळे ती विशेष मानली जाते। उजव्या सोंडेच्या गणपतीला अत्यंत जागृत आणि शक्तिशाली स्वरूप मानले जाते। यामुळे या मंदिरात भक्त अत्यंत श्रद्धेने दर्शन घेतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं शिवराज क्रिएशन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।